अरे चल मी ऐकम घाबरतो सर पण दे ना शोध लावून सगळा कुठे गेली काय तुझी बिन मै बी या माहिती ना थांब सर होय गाच पाण्यानं काय बघा धरतात तू होय ऐक ना आता ती पोरगीला आणलंय घरी बरं का अय ते लग्न नाही लावलं अजून तिचं लग्न करायचं बाकी तुझ्यावालं बघू तिला 2-4 दिवस काय करते काय नाही आपल्याला कळत मी काय म्हणतो ते ऐक पहिलं तू फोन दिले गाच पाण्या पुरी लग्न नाही लावलं अजून तिला म्हणलं 2-4 दिवस ये आमची इथे कामधंदा कर मला जर पटली तर मग करू विचार माझं ती काय तिथे पुंजायला आणायची का इथे बायको माहिती घरात आणली काम पुढं लग्न झाले गावात बाबा टोमच गपचिप केलंय पण गावात मला करावं लागेल मोठं लग्न मी सरपंच आहे बावळाट बिवळाट आहे काय तू तुमच्या मनात काय मला दाखवा लागेल ना गावात हा तर लोकांना दाखवलं शो कसं लग्न झालेलं दिसून बावळाट आहे काय काय चर्चा नका करू पुढं गप बसा बघू आपण नंतर ते पोरगी आमची 8 दिवस झाले रोज दिवसाला आम्हाला तेवढं करून द्या तुम्ही आमचं आम्हाला करमतच नाही तेवढं बघून द्या गाड्या आता आम्हाला नाही तर राहायचंच नाही आम्हाला आम्ही मरतो जाऊ द्या तिकडे मग तुम्हाला नाही एवढा करायचंय तेवढे करून द्या पळून गेली ती मीनाबाई पण संघ असे मीनाबाई घरी असेल नाही नाही ते संघ मी आम्ही बघितलं संघ आहे का तुम्हाला सापडून द्यावं लागेल ते नाही तर मी माझ्या जीव देणार मला माहित नाही ते 8 दिवस झाले मला भेटलेलं नाही माहिती का 8 दिवस झाले मला भेटलेलं नाही दारू पिऊन आलं म्हणजे आम्हाला टेन्शन केवढं आहे माहिती तुला किती टेन्शन 8 दिवस झाले मला माझी याबा दिसली नाही माहिती का त्याच्यामुळे पेलोय मी ते सापडून देण्यात सरपंच मी ना पोलीस कंप्लीट करत असतो मला ती ह्यामा सापडलीच अरे कोणाच्या बापाची पोलीस कंप्लेंट करतो धड तू बायको नाही धड काय नाही कोणाला कंप्लेंट करायला निघाला बायको नाही म्हणले माझं प्रेम आहे तिच्यावर सरपंच अरे तू सापडून द्या सरपंच लय वाईट वाईट पाहिजे का मला ती पाहिजे पाहिजे मला ती रडता काय तू नाही बघितलं का कोणत्या पण पोरीला बघितलं मला या मावाने दिसते माहितीये का हा ना याच्या आधी पटकन एवढं प्रेम आहे संगलं नाही गेलो सरपंच काय आलंय मला माहित होतं सरपंच सापडून देणार आहे ती हेमा नाही बावळाटा तुला दारू प्याल्यामुळे वेगळं दिसतंय ती दिसते तुला सरपंच म्हणजे एवढा पेतो म्हणजे एवढा बेवढा नाही मी हेमाला ओळखीतो खरं सांगाय हे मी म्हणजे तुम्ही सरपंच याला चुकीचं केलं माहिती तुम्ही ती हेमा नाही बावळाटा एक काम करायला राखून घराच्या बाहेर ती मीनाबाईची आहे ना मीनाबाईची पाहुणीच पाहुणी ती पाहुणी ती आता तुम्ही हेमा नाही ती काय बोलता राव सरपंच नाही सरपंच मी चांगलं ओळखतो तिचे इथं गोंधन गोंधलेलं आहे आणि बोलवा सरपंच चुकीचं केलं तुम्ही म्हणजे सरपंचाने आपल्याला पैसे देऊ म्हणजे तुम्ही इकडे असं केलं तुम्ही यांना बाहेर काढण्यात मोकर मार खाते माझ्या आम्हाला घेतली मला पाहिजे सरपंच जाणार नाही मी तिला माझ्या संग पाठवा मीनाबाई तुम्ही खोटं बोलता नाही मी जाणार एक काम करा 500 रुपये धरा तुम्ही आणखी नको पैसे नाही पैसे देऊन बरोबर अरे बरोबर त्याच्या पोराच्या काळात गुंतवले आपली आम्हाला काय नकोच होती कधी ते माहित नाही या मला पाठवा कोण यो पण हेमाला शोधतोय हेमा सापडणच नाही यामाचे मीनाबाई खोटं बोलू नका घ्या बरं सरपंचाची शपथ शपथ तिला काम करायला आणलं घर तू काय काय काढतो रे हे मला आणले काम करायला हेमाय का ती कोण आहे हेमाची ती
मी आमच्या डोळ्यात तुम्हाला माहिती आहे सरपंच आम्ही किती तीक्ष्ण आहे हा. हो, तुमच्या डोळ्यात आहे ना दारू उतरली, दारू तुमचा परिणाम समोरच्यावर बी व्हायला लागलाय. दारू उतरू दे नाही तर काय उतरू दे सरपंच यामाचे. अरे ती सरपंच नाही ती मीनाबाई आहे. मी सरपंच आहे. आता तिला तू सरपंच म्हणायला लागला. तुम्ही सरपंच आम्हाला या माहिती मला काय माहिती झाली नाही. भाऊ आता हाताने सीन बरं झाली चाष्ट मस्करी नाही झाली आमची. नाही भाड खाऊला 10 वेळा सांगत होतो मी. ऐक अरे सरपंच काय बोलले आपल्याला तुमचं जुळून देतो म्हणून आता तुम्ही अरे पण ती हे म्हणायचे, सांगतो माझी पाहुणी आहे ती. तुम्ही बोल नका मीनाबाई. हे काय तुम्ही बोलू नका. बरं मी काय म्हणतो सरपंच अय दादा चाष्ट मस्करी लय झाली त्या पाठवून द्या त्याला आमचं पाठवून द्या. हे काय पाठवून द्या काय? झालं? म्हणजे ए थांबले तू. पाठवून द्या म्हणजे काय? त्याला पाठवून आता जातो ना घरी घेऊन. अरे ती पोरगी कोणाची, तिला आणली कोणी, तिला पाठवतोय कोण, तुम्ही न्यायला आले ती ह्या नाही तुम्हाला 10 वेळा सांगितले. हे म्हणे सरपंच म्हणजे पेलो एवढं बी नाही पेलो. उद्याची हेडलाईन टाकावं लागेल ह्यामा हरवली 2 बेवडे पागल झाले. नाही आधीच केलं नाही ते आम्हाला पागल माहिती आम्ही बोलतो तुला कारण की तुम्ही मागा तुमच्या आता फक्त अंडरपॅन्ट शिल्लक राहिले बाकी सगळे गेले. कायची बारी आली त्या हेमीच्या नादात. ते बी नाही राहिले सरपंच. मग काय आले ह्या रागेत तुम्हाला? जा ना गपचिप घरी, मारा ना गपचिप, जा ना. नको मग बरं जाऊ दे आम्ही जाऊ आमचं बघून घेतो. आमचं तिकडे वाटलं हो द्या ते हेमाचं वाटलं हो द्या. पैसे द्या काय 500 द्या ना. फक्त बस 500 द्या. आम्ही हेमाच्या नावाने फुलावर राहतो मेली म्हणून सोडून देतो आम्ही. संपले. मी कोण म्हणतोय तू याला काय रागायचं संबंध सरपंच काय संबंध रागायचं आता? नाही ना मग हेमाची ती नाही हेमाची मग काय संबंध याला रागायचं? तुला ओ हे घरातील लोक राड काय संबंध हेमाची ती तुला काय गरज आहे? गप्प बस हेमाची ती जरा. नाही हेमाची ती अरे ती यमा नाही आहे. हेमाची अरे नाही हेमाची त्याला रागायचं काय संबंध? काय संबंध त्याला रागायचं? आम्ही म्हणतो मेली म्हणून सोडून दिला काय संबंध? अरे पण म्हटलं नाही माझी आम्हाला हरवलं. मिली तुम्ही आमची घराच्या बाहेर काढून ओ सरपंच सांगा अरे पण तू कायला तोंड चालितो मध्ये गप बस ना जरा. काही बोल राहिले काही बोल राहिले म्हणजे त्यांचा पूर वाटोळ झाले. तू येणार काय? तुला माहिती आहे का 5-6 लाख रुपये घातलेच मी या खेळणी दिली सोडून मेली म्हणून. बस बघा 500 रुपये नाही खायला 5-6 ओ लाख सांगा सरपंच नाही जाऊ दे रे लय बोलू नको. 500 घे तू 500 घे मी 1,500 घेतो चल. मग आम्ही गंमत विसरून दिलं म्हणजे सोडून तू 500 घेऊन तू 1,500 घेतो. मग आयला आलेत का तुम्ही इथे? मग यामाची म्हणते हा? यामाची रे यामाची तीन तिला घातली जात नाही मी. हा 102% आहे ना नाही जात मी तीन सर. धरून पोरग तुम्ही इथून निघा. काय संबंध काय वाटायचा कारण की मला आमचं त्यांना मारच खायचंय 100%. हो मीनाबाई मीनाबाई काय मीनाबाई? जास्त बोलायचं नाही काय. जास्त चढली ती अहो करा सरपंच तुम्ही. सांगा राव तुम्ही. हे जाऊन दे मोरगे. मला 1.5 द्या त्याला 500 नाही, द्या. पुढं घरात घ्यायचं नाही. नाही येत कोणाला आम्ही नाही बोलत तुला. ज्यादा बोलू नको रे मी लय पिलेलं मी लय वाईट आहे. सरपंचाला विचार काय वाईट आहे? मी लय वाईट आहे. काढले पैसे दोघांना तुला 500 दे तुला 500 दे तिकडे पिऊन मारा जा. त्या हिच्या नावाने ना हेमाच्या नावाने प्या. तिच्या नावाने ते हार फुलत वाहते. पण सांगा एकदा आम्ही चिडलो ना मी भाऊ म्हटलं करेन ना ते पैसे द्यायला त्यासाठी येतो आम्ही प्रेमा खात्री येतो तुमच्याकडं आणि तुम्ही पोरग चांगलं तुम्ही ते मीनाबाई तुमचं आहे ना अरे ते भाऊसाहेब त्यांना सगळ्यांना चालला टिकलं सगळ्यांना सांगा बस अरे तुला अरे टाला सांग तुला 500 घ्यायचे का अजून काय टाला सांगत घे तुला 500. त्यांनी मी गाव घेतली तुम्ही निघा इथून. त्याच्या भाषेत ते तुम्ही निघा दोघं निघा इथून. चला पैसे घेतले ते मग जात हे देऊन टाक रे पैसे. मी नाही घेतले यमा यमा हेमा हेमा निघा इथून बाहेर. बघत होतं चेक करीत होतं चला काय बाहेर म्हणजे तुम्ही. काय. याला बाहेर दे आवर असं दाखव बाहेरचं दाखव बाहेरच्या रस्त्याला. हे टेन्शन मध्ये पेलो होतो सरपंच. जा यायला घरा बाहेर. हे अशी कुठं नाही माहिती तुला 10 वेळा म्हणलं त्या पोरीच नाच नको लागू. शेवटी तू मीनाबाईकडे गेला. ती मीनाबाईनी करून आणली. हे बघितलं की कुठं नाही. ते पेटी त्यात माहिती काय चुकी बरं जाऊ द्या बाकीचे आपल्याला जास्त होते ती जर 5 दिवस नीट राहिली तर पुढचा विषय करायचा नाही तर विषय कट करून टाकायचा. काय बघ इकडं जा मध्ये ठीक 5 दिवस बघू आपण. 5 दिवसातले 3 दिवस गेले 2च दिवस राहिलेत. 2 दिवस ती नीट राहिली मला तर तिची अजून पण लक्षणं चांगले दिसणार. ती आली की हो हसते. तिला वाईट नाक म्हणून ए तू कोणा संग हसतो? हा तिकडे टीव्हीला बघून हसतो काय? अरे पण ती तर बंद आहे. हो त्याला काय ना मला मित्र घेतलं अरे तुला सांगायलाच बोललं राग तुला तुझ्या बापाला बोललं नाही राग येत रे.
मग तुम्ही त्यांच्याकडून बाजू घ्या सारखी ना जोडी आता सारखी जोडी वाचती तर तुझ्या हेमीला नसतं आणलं घरात मी मी एवढं. नाही माहिती नाव एवढं भारी नाव घ्यायचं भारीवाला येते कल्याण. माझा मित्र त्याला काय नाही म्हणायचं हा मित्र गळ्यात घालून घे मित्र. निघा आता पुढं बघा कामधंदे जरसं आता झालंय ना लग्न करायचं ना जायचं परत 2-3 दिवसांनी कोणाच्या हातात जाते हे मला परत घराच्या बाहेर पकाडी. तू जर ते तिला जर काय म्हणलं ना तर ह्या मजा जाईन बरं का तुला सांगतो तिला तिला कोण तुला पाय पडावं लागेल तिच्या तर जमन तिकडे काय बघतो पुढे जायचंय पुढे जायचंय मला जा ना कामधंदे करा ना उसाला पाणी बिणी दे. जातो का? हा? चहा करायचं. चहा कशाला मी पिले नाही ना मला वाटलं तू चांगलं येईल चहा. निघा 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 चल मीनाबाई मला काही या 1 मिनिट ऐका माझं 1 मिनिट ऐका काही करून ही जमलं नाही पाहिजे तुमचं पोरग येडं झालंय सरपंच. 3 दिवसात ह्या पोराचे यंत्र बिघडून टाकायचे सगळे याचं मन भरा तुम्ही विषय मोबाईल राहिला मोबाईल नक्की मोबाईलच राहिलाय का? काय मला वाटलं तिकडं राहिलाय मोबाईल. आली तुझी मान तुटन. मला या पोराचे चरित्र काय वेगळं दिसणार बरं का लक्षण. मला मागायचं धरून तसंच वाटतं सारखं तिकडं तिकडं आता ही पोरगी याच्या पाठीमागं लागली का काय? ज्यावडे गेली तर जवळून बेत जाईन डोक्याला ताणणार आहे. तुमचं पोरग अडकलंय ना त्यात ती जर- त्याला तसंच लटकू दे त्याला बघू नंतर आपण काय करायचं ते. चल चल आपण जाऊ आता आलो मी गाडी घेऊन नगर जाऊन ये जरा चालतंय. हे 2 गाच पाणी गेलेत का रोडवरून बाहेर हा, गेली. नाही तर परत म्हणजे गेले नगरला फिरायला काय का मला आता काही नाही टेन्शन. चालतंय चालतं ठीक आहे आलो मी चल